डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फायलेरिया, झिका आहे, येल्लो फीवर आहे किंवा जॅपनीज एन्सेफलायटिसचे पेशंट तुम्ही बघितले असतील है ना. डायरेक्ट आयसीयूमध्येच असतात आणि व्हेंटिलेटर लावून दगावतात हे बरं काही पेशंट असे. आपल्या जवळचे मी कितीतरी 4-5 पेशंट बघितलेले आहे. आता मागच्या महिन्यात एक पेशंट नातेवाईकच आमचे एक्सपायर झाले, 48 इयर्स, त्यांची पण केस मी सांगते. पण लोकांना माहिती नसतं आणि आयसीयूत ॲडमिट असले की तिथे काही ते आयुर्वेदिक अलाव नाही करत आणि पेशंटची आणि यांची पण कन्सेंट आणि इच्छा पाहिजे ना, कोणाला अनुभव नसतो. तर ॲटलिस्ट आपल्याला माहीत असावं आणि या ट्रीटमेंटनी वाचलेले पण आपले पेशंट आहेत बरं का. तर हे पण तुम्हाला सांगते की दोन्हीकडून असतं. तर आपण किती आणि सांगतो आणि समोरच्याचा किती विश्वास आहे ते दोन्ही गोष्टी असतात त्याच्यात. तर हे सगळे जे ज्वर आहेत ना, तर हे कीटक दंशजन्य विकार आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल ना, हे सगळे मच्छर चावल्यामुळे होणारे आजार आहेत बरं का. आणि याचं जर डायग्नोसिस आपण फक्त ज्वर म्हणून केलं ना, तर मग आपली ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय राहणार? लंघनम स्वेदनम कालो यवागुतिक्त कोरसा वगैरे हे सगळं आपल्याला पाठच आहे बरं का. ही ट्रीटमेंट काम करते, पण आगंतुक मच्छर आणि कीटक चावल्यामुळे या ज्वरात जर तुम्ही ट्रेडिशनल प्रोटोकॉल वापरून जर ज्वराची ट्रीटमेंट केली ना, ते पेशंट बरेच नाही, हे दगावतात. तर आपला डायग्नोसिस परफेक्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे है ना. आणि पेशंट डायग्नोसिस घेऊनच येतात मोस्टली आपल्याकडे है ना, रिपोर्ट असतातच पेशंटकडे. तर ॲलोपॅथिक समजा ट्रीटमेंट पेशंट्सनी या आजारासाठी घेतली ना, तर डेंग्यूत काय असतं, फक्त मॉनिटरिंग असतं बरं का. जे हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं असेल त्यांना माहिती आहे की फक्त मॉनिटर करतात, आज किती काउंट आहे, हे किती आहे, ते किती आहे, आणि ते काही दिवसांनी ते होतं. बरं बरं मलेरियाची ट्रीटमेंट काय ॲलोपॅथीमध्ये, क्लोरोक्विन वगैरे एक स्पेसिफिक प्रोटोकॉल असतो त्यांचा, त्यांनी कमी होतं पण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत बरं का. आणि चिकनगुनियाचे पेशंट तुम्ही बघितले असतील, वर्षानुवर्ष सांधेदुखी घेऊन फिरत असतात है ना. तेवढा पुरता ताप कमी होतो पण त्यांची सांधेदुखी बरी होत नाही. खूप पेशंट्स असे आपण बघितलेले, हे तर खूपच असतात पेशंट चिकनगुनियामुळे सांधेदुखीचे. पण ते येताना आपल्याकडे प्रेझेंट कसे होतात की सांधे दुखतात म्हणून येतात. तर ते हे नाही सांगत की चिकनगुनिया झाला होता, हे झाला होता आणि मग त्याच्यानंतर सुरू झाली. आपल्याला हिस्ट्री म्हणून जे आपला केस पेपर तुम्ही बघितलेला आहे ना सगळ्यांनी, तर त्याच्यात आपण स्पेसिफिक विचारतो, साईडला सगळे 4-5 पॉईंट्स आपले लिहिलेले आहेत की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अर्श हे सगळं झालेलं आहे का. मग जे पेशंट सांधेदुखीचे हिस्ट्रीमध्ये सांगतात की आम्हाला 10 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वी चिकनगुनिया झालेला आहे आणि प्रेझेंट जरी ते सांधेदुखी करत असतील ना, तर त्यांना आपण वात्रता अंगात म्हणून डायग्नोज करत नाही बरं का. त्यांना आपल्याला चिकनगुनियाचे पेशंट म्हणूनच डायग्नोज करावं लागतं. ट्रीटमेंट करा, कितीही बस्ती द्या, बरं वाटतं त्यांना, पण ते तात्पुरतं बरं वाटतं. ते मुळातून बरे पेशंट होतच नाही कधी. आणि हे असं कोणी केलेलं नसतं, म्हणूनच वर्षानुवर्ष हे पेशंट फिरत असतात. ते फक्त डॉक्टर चेंज करत असतात, कारण बरे कुठेच होत नाही. इव्हन आयुर्वेदिक डॉक्टर्स पण हा विचार करत नाही बरं का. हा विचार म्हणजे जमदग्नी सरांची देण आहे बरं का आपल्याला. म्हणजे इतकं ऐकतं आणि चांगलं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, इतकं सांगून पण मुलं करत नाही. हे वारंवार वारंवार सांगावं लागतं. मलेरिया हे म्हटलं की ते ज्वर वाटतं आणि लगेच मग विषमज्वरांतक काढा वगैरे डोक्यात यायला लागतं बरं का. मलेरिया म्हणजे विषमज्वर, मग विषमज्वर असलं तर काय द्यायचं, विषमज्वरांतक काढा, बस तोपर्यंत बुद्धी चालते. तसं नाही करायला पाहिजे. आपण त्याचे डायग्नोसिसच कीटक दंशजन्य ज्वर करायला पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट मग पूर्ण युटर्न घेते. आणि ती ट्रीटमेंट जेव्हा आपण देतो तेव्हाच जाऊन हे पेशंट कुठे मुळातून बरे होतात. करायचं असेल नाही तर हे पेशंट बरे होत नाही है ना. आता तुम्हाला एक केस सांगते मी रिसेंट. आपलं गुगल रिव्ह्यू बघाल तुम्ही, त्याच्यात मागे एक कडू पेशंट आहे, तुम्ही होते मला वाटतं मुलामध्ये, त्यांनी खूप डिटेल याचा रिव्ह्यू आपल्याला दिलेला आहे बरं का. तर मी तुम्हाला सांगते की एक फिमेल पेशंट होत्या, 55 वगैरे एज असेल, 60+ असेल त्यांचं एज. तर त्या आपल्याकडे आल्या ना, तेव्हा त्यांनी प्रेझेंटेशन्स काय दिलं होतं की सांधेदुखी आहे, इतर आजार भरपूर होते, पण बोटं इतके त्यांचे स्टिफ झाले की त्यांना असं पेन पण पकडता येत होतं, म्हणजे असं ते पडत होतं पेन त्यांच्या हातातलं, इतकं त्यांचे ते जॉईंट्स स्टिफ झालेले. मग सगळी हिस्ट्री घेतली, सगळं विचारलं, तर त्यांनी हिस्ट्री सांगितलं चिकनगुनिया झाला होता आणि ते बरं झाला, पण त्यानंतर थोडं थोडं ते जॉईंट पेन आहे ते अजून पण गेलेलं नाही. आणि त्यांना फक्त मग ते सगळं सोडून दिलं जे काही होतं इतर लक्षणं आणि त्याच्यावरची हे, आणि फक्त चिकनगुनियाचा जो आपला योग आहे ना, तो मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे, ते औषधं काय काय तो फक्त दिला. आणि 16व्या दिवशी पेशंटने सांगितलं की आता मी एकदम ओके, मला असं वाटतच नाही की मला काही झालेलं होतं इतक्या वर्षापासून. म्हणजे इतका मॅजिकल इफेक्ट या औषधांचा पडतो बरं का. तिथे झाली क्रोनिक केस. आता मागच्या 6 महिन्यापूर्वीच अमरावतीत, मुंबईत सगळीकडे चिकनगुनियाची साथ होती बघा, खूप सगळीकडे चिकनगुनियाचे पेशंट होते. ॲक्यूट कंडिशनमध्ये पण आपण हे औषधं लगेच दिले ना, तर 3 दिवसात पेशंट बरा होतो. कितीही जास्त सांधेदुखी असेल, कितीही तीव्र ज्वर असेल आणि कितीही प्लेटलेट काउंट कमी असेल,
3 दिवसात आपण पेशंटला नॉर्मल आणू शकतो. पण कंडिशन आहे की त्यांनी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतलेली नसावी. म्हणजे पेशंटला लक्षणं आले आणि त्यांनी लगेच जर आयुर्वेद ट्रीटमेंट घेतली ना तर तिसऱ्या दिवशी पेशंट बरा होतो. आपल्याला द्यायचंच आहे. पण डेंग्यू स्पेसिफिक तुम्ही बघितलं असेल की प्लेटलेट काउंट खूप वेळा कमी होऊन जातो आणि फास्ट प्लेटलेट काउंट वाढायला ना खूप लोकांना ते पपईचे पानांचा रस खूप फेमस आहे बरं का. उत्सुक सगळेजण पपईच्या पानांचा रस घेतात. त्यांनी प्लेटलेट काउंट वाढतो, पण 30 ml पेक्षा जर पपईच्या पानांचा रस घेतला ना तर त्यांनी हार्टवर खूप वाईट परिणाम होतो बरं का. हे लोकांना माहीत नसतं. कितीही ग्लास भरून लोक घेणारे मी बघितलेत बरं का पपईच्या पानांचा रस. ते खूप धोकादायक आहे, ते नाही करायला पाहिजे. सगळ्यात सोपं काय आहे? बेल, दुर्वा आणि तुळशीच्या पानांचा रस. किती सोपं आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. इतकं सुंदर प्लेटलेट काउंट यांनी वाढतं ना. म्हणजे सकाळी त्रिभुवन कीर्तीच्या टॅबलेटसोबत बेल, दुर्वा, तुळशीच्या पानांचा रस द्यायचा, 2-2 चमचे बसवलं आणि दुपारी आणि रात्री सुवर्ण सुक्षेकरच्या टॅबलेटसोबत बेल, दुर्वा आणि तुळशीच्या पानांचा रस द्यायचा. यांनी प्लेटलेट काउंट 2 ते 3 दिवसातच एकदम 20-30 हजारांनी वाढून जातो. इतका चांगला याचा इफेक्ट येतो बरं का. चंपकागत कॉमन आहे, हे सगळ्यांना द्यायचं आहे आणि तांदूळच्या निशुल्क कल्प हे द्यायचं आणि बाकी मग पेशंटचे लक्षणं बघून आपण ठरवायचं ॲड काय. पण हे फिक्स हे 3 औषधं गेले पाहिजे, है ना, हे आपण लक्षात ठेवायचं द्यायचं. तर स्टॅट टेम्परेचर कमी होऊन जातं पेशंटचं आणि 3 ते 4 दिवसात पेशंटच बरा होतो. इतका चांगला या काढाचा इफेक्ट येतो. भयंकर कडू लागतं बरं का, पण ठीक आहे द्यायचं बरं का. जेवढे औषधं कडू असतात ना तेवढा त्याचा इफेक्ट चांगला येतो, है ना. मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता एक कडू काढा देणार आहे बरं का. पिणार आहे ना सगळेजण? नाही कोण नाही. बॅक ऑफ द माइंड आपल्या नेहमी असलं पाहिजे. पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घ्यायची, काय चेंजेस करायचे पेशंट बघून ते करायचेच आपण. पण एक तुम्हाला एक टेंटेटिव्ह प्रोटोकॉल सांगते की या 3 आजारांमध्ये आपण सुरुवातीला काय द्यायला पाहिजे, है ना. एक ते आपल्याला माहित असलं तर आपली ट्रीटमेंट सुरू होऊन जाते, है ना. समजा आता चिकनगुनियाचा पेशंट आपल्याकडे आला, है ना, तर काय देणार त्याला सुरुवातीला? एक अंगमर्द प्रशमन म्हणून काढा आहे, संधिगत. ते सगळं मी ग्रुपवर पाठवून देईल बरं का, लिहिण्याच्या फंद्यात पडू नका. मला फक्त रिमाइंड करा, मी टाकून देईल तुम्हाला. आपल्या याच्यात आहे सगळं बरं का, फॉर्म्युला फॉर्ममध्ये. अंगमर्द प्रशमन काढा द्यायचा आहे, संधिगत सकाळी द्यायचा, संध्याकाळी संधिगत संधिपात नावाचा काढा आहे तो द्यायचा. मग त्रिभुवन कीर्तीची टॅबलेट द्यायची सकाळ, दुपार, संध्याकाळ, बेल, दुर्वा आणि तुळशीच्या रसासोबत. आणि तांदूळच्या आणि विशुद्धरचा एक कल्प आहे. तांदूळच्याची भाजी माहिती आहे, रानभाज्या त्या मागे ज्या पाठवलेल्या आहेत त्याच्यात होती बरं का ती. तुर्रे असतात त्याला, हिरव्या कलरचे पानं असतात, तुर्रे असतात आणि त्याच्यात पण 2 प्रकार असतात बरं का. एकाला ग्रीन तुर्रे असतात आणि एकाला ब्राऊन तुर्रे असतात. तर तांदूळ जी आपल्याला अपेक्षित आहे ना, जी विषग्न कार्य करते, ते ब्राऊन कलरचे ज्याला तुर्रे असतात ना ती घ्यायची. ग्रीनवाली मॅक्झिमम मिळते जी भाजी म्हणून लोक खातात, पण त्याचा इफेक्ट विषग्न येत नाही बरं का, जसा याचा आहे. तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे. तर तांदूळच्या आणि विषुक्तरचं चूर्ण दिलं तरी चालतं किंवा त्याचा कल्प आपण बनवलेला आहे, त्याचा कल्प बनवून दिला तरी चालतो. आणि चंपकागत हे नाही विसरायचं. हे 5 मेडिसिन चिकनगुनियाच्या पेशंटला जर फक्त 15 दिवस किंवा 21 दिवस दिले ना तर कितीही जुनी सांधेदुखी असेल, म्हणजे तो क्रॉनिक पेशंट असो किंवा ॲक्यूट पेशंट असो, सगळे पेशंट 15 ते 21 दिवसात तुम्हाला सांगतीलच की मी बरं झालो. फायलेरियाचे जे हे आहेत मच्छर, डास, ते रात्री चावतात बरं का, असं असतं. तर फ्लाय, एक ब्लॅक फ्लाय म्हणून असते, त्याच्यामुळे पण फायलेरिया होतो बऱ्याच वेळा. तुम्ही बघितलं असेल, हाती पाय घेऊन वर्षानुवर्ष आयुष्यभर फिरणारे लोक असतात, एक एक पायचा असा जाड होऊन जातो लोकांचा. तर लिम्फॅटिक हे खराब झाल्यामुळे त्या बाईटमुळे फायलेरिया होतो आणि वर्षानुवर्ष ते लोक असे पाय घेऊन फिरत असतात. तर खूप सोपं औषध त्याच्यासाठी बरं का. इंगुदी माहिती आहे? इंगुदी, हिंगणबेट म्हणतात गावातल्या जे. तर तुम्ही नेटवर बघा, वनस्पतीच आहे. तर इंगुदी वनस्पतीचा काढा जर गोमूत्र टाकून दिला ना अशा पेशंट्सला फायलेरियाचा, हत्ती पायाच्या, तर हे पेशंट बरे होतात बरं का. हे माहीत नसतं लोकांना, लोक घेत नाही आणि म्हणून बरे होत नाही वर्षानुवर्ष. ॲलोपॅथिक खूप काही चांगली ट्रीटमेंट नाही बरं का याच्यासाठी. आणि वरून लावायला लोकली पुनर्नवादी लेप द्यायचा. त्या 2 औषधांनी फक्त फायलेरियाचे पेशंट खूप चांगले बरे होतात. हे सगळे मी तुम्हाला टेंटेटिव्ह प्रोटोकॉल सांगितले बरं का. पुरुषम वृक्ष, प्रत्येक पेशंट वेगळा, हिस्ट्री घेऊन चेंजेस करायचे, पण हे फिक्स औषध द्यायचे. त्याच्यासोबत मग तुम्हाला जे एक्स्ट्रा द्यायचं ते तुम्ही देऊ शकता पेशंटमध्ये. हे लक्षात ठेवायचं. फक्त हे जे कोयनेच्या पानांचं रस आपण सांगितलं ना त्याचं सत्व नाही वापरायचं वगैरे. कोयनेपासूनच क्विनेन काढतात बरं का. तर त्याचं जर सत्व वापरलं ना तर त्यांनी कान भरले होतात.